नमस्कार, स्वागत आहे टुडेज बॉलिवूडमध्ये. तर आज आपण मुंबई येथे आहोत. आपल्यासोबत रवींद्र जाधव आहेत, रायटर, प्रोड्युसर अँड डिरेक्टर ऑफ जीव. आणि जीव हे एक क्रिएचर आहे आणि ही फिल्म कान्समध्ये स्क्रीनिंग झाली, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रीनिंग झाली आणि साऊथमध्ये सुद्धा. कशी आयडिया तुम्हाला सुचली जीवची? ही जी कथा आहे ही मला 2018 साली माझ्या शाळेवरती सुचली. म्हणजे मी शाळेवरती गेलो आणि शाळेवर गेल्यानंतर आमच्या शाळेच्या शेजारी एक राजमन म्हणून आहे, तर गाडी वगैरे लावली आणि त्याचे सहज बोललो मी की बुवा काल पंचमी होती, तुम्ही साजरी केली का नाही. तर त्यावेळेस मला त्यांनी हे एक गोष्ट सांगितली आणि त्या गोष्टीच्या आधारे मग मी ही पूर्ण सिनेमाची कथा रचली. तर अशा पद्धतीनं ही कथा मला 2018ला सुचली होती. तर तिचा प्रवास हा सिनेमाचं शूट होईपर्यंत चालूच होता. 2018 to 2025पर्यंत हे तुम्ही तुमचं गोल कंप्लीट केलं. काय आयडियाज तुमच्या दिमागामध्ये येत होत्या? ही कथा सुचल्यानंतर काय प्लॅनिंग तुम्ही ठरवली? कसं ठरवलं आणि फायनान्शियल तुम्हाला सपोर्ट झाला? कारण ही फिल्म तुम्ही इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ फ्रान्स, जे की कान्स जगातलं सर्वात मोठं फेस्टिवलला तुम्ही पाठवलेली आहे, तिथं स्क्रीन झालेली आहे. तर कशा तुमच्या दिमागामध्ये माइंडमध्ये आयडिया चालत होत्या? 2018ला सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही तिथले स्थानिक कलाकार आहेत, स्थानिक कला प्रकार आहेत, तर त्या कला प्रकारांना घेऊन मला ती गोष्ट रचायची होती. मग त्यामुळं मी थोडासा वेळ घेतला, जशा गोष्टी मला सुचत गेल्या. विशेष म्हणजे आपल्या या फिल्ममध्ये जवळजवळ 95% कलाकार हे स्थानिक आदिवासी बांधवच आहेत. कारण माझ्या डोक्यामध्ये असं होतं की त्यांचे ज्यामध्ये कलागुण लपलेले आहेत, त्या कलागुणांना एक जागतिक पातळीवरचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावा किंवा देण्याचा प्रयत्न करावा. तर मी या चित्रपटाच्या माध्यमातून ते केलं. फिल्म बनवावी, मग फिल्म बनवण्यासाठी फिल्म मेकरला फिल्म मेकिंग शिकावं लागतं. जसं की एडिटिंग आहे, जसं की डिरेक्शन आहे, भरपूर पार्ट आहेत, सिनेमॅटोग्राफी आहे, भरपूर. द डायरेक्टर शुड नो ईच अँड एव्हरी बेसिक थिंग ऑफ फिल्म मेकिंग. सिनेमा करायचाच होता, त्यामुळं मग मी सिनेमाचं वेळ माझ्या डोक्यात होतं. मग मी नाटकाच्या आधारे आधी नाटकं वगैरे केली आणि मग सिनेमासाठी मी आधी सुरुवातीला शॉर्ट फिल्म लघुपट काही केले, जवळ 5-6 लघुपट केले. त्यातल्या माझ्या एका लघुपटाला राष्ट्रीय मानव अधिकार आयोग नवी दिल्ली याचं पहिलं पारितोषिक आहे. ती यूट्यूबला आहे, थाळसर बांगसर नावाची शॉर्ट फिल्म आहे. अशा पद्धतीचं काय प्लॅनिंग केली? कसं तुमचं प्लॅनिंग होतं ह्या फिल्ममध्ये, फिल्म बनवण्यामध्ये? फिल्म बनवण्यासाठी मला आर्थिक गणितं खूप महत्त्वाचे असतात जुळवण्यासाठी. तर मला माझ्या पत्नीनं पण सपोर्ट केला, माझ्या मित्रपरिवाराने सपोर्ट केला. काय अडचणी आल्या तुम्हाला ह्या फिल्म बनवण्यामध्ये? अडचणी भरपूरच आल्या. म्हणजे जसं प्रोसेस सुरू होती ते अडचणी होत्याच, पण त्या अडचणीवरती मी, माझ्या कुटुंबाने आणि माझा जो मित्रपरिवार आहे आणि त्याचबरोबर माझी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझी जी टीम आहे, तर त्या टीमने पण मला सपोर्ट केला आणि त्या अडचणींवरती आम्ही मात करत करत ही फिल्म उभी राहिली. कशा प्रकारे तुम्ही ही स्टोरी डेव्हलप केली? जसं की आयडियापासून हा एक जीव तुम्हाला एक कल्पना सुचली, त्याच्यानंतर तुम्ही स्टोरी डेव्हलप करण्यामध्ये किती कालावधी गेला आणि कशा प्रकारे तुम्ही डेव्हलप? ही 2018पासून या स्टोरीवरती, कथेवरती काम चालू होतं. आणि मग हे काम पूर्ण तसं नाही, कारण म्हणजे पूर्ण करण्याचा मी बराचसा प्रयत्न केला. याच्यामध्ये म्हणजे पूर्ण असं करतच राहिलो जोपर्यंत फिल्मचं शेवटची क्लॅप पडत नाही शूटिंगची, तोपर्यंत काम करत होतो. तर हे एक महत्त्वाचं. किती जरी अडचणी आले तरी तुम्ही साथ सोडली नाही. तुम्हाला फिल्म करायचीच होती. ओके. आणि ती इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुम्ही नेली. येस. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची मला आनंदाची गोष्ट काय वाटते की ही ग्रामीण भागातली एका आदिवासी पाड्यावरची फिल्म आहे. एका ग्रामीण भागातल्या माझ्यासारख्या अनेक कलाकारांची फिल्म आहे. त्यामुळं मला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या फिल्मचा खूप चांगला सन्मान झाला की त्यांनी या फिल्मला म्हणजे तिथले जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरची ज्युरी होते त्या सगळ्यांनी या फिल्मला बेस्ट मेन्शन ज्युरी स्पेशल बेस्ट मेन्शन ज्युरी अवॉर्ड म्हणून देऊन या आमच्या फिल्मचा गौरव केला. आणि त्याचनंतर मग 17वा इंटरनॅशनल बेंगळुरू फिल्म फेस्टिवल आहे कर्नाटक गव्हर्नमेंटचा, तिथं पण या फिल्मचं खूप चांगल्या पद्धतीने नामांकन झालं आणि ऑफिशियली निवड झाली. आणि त्यानंतर आपले जे काही महाराष्ट्र रंगभूमी चित्रपट आणि सांस्कृतिक महामंडळ आहे
जे काही आपलं महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र रंगभूमी चित्रपट महामंडळ आहे गोरेगाव फिल्म सिटी, तर त्यांनी पण या फिल्मला एक चांगला प्लॅटफॉर्म दिला तिथल्या परीक्षकांनी, की ही फिल्म आपली कान्ससारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या फिल्म फेस्टिवलमध्ये जो मार्शेडू फिल्म मे 2026 या फिल्म बाजारसाठी आपल्या महाराष्ट्रातून आपल्या फिल्मची निवड झाली. तर ही खूप चांगली गोष्ट झाली माझ्यासाठी. तरी साधारण ह्या फिल्मचं बजेट काय होतं आणि कास्टिंग कशा प्रकारे केली आपण? कास्टिंग तर मी केलीच. बजेटचं म्हटलं तर बजेट बरंचसं लांब गेले, अजून काही त्याचं मी मेन्शन केलं नाही किंवा त्या अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या थोड्याशा आहेत. दुसरी गोष्ट अशी की याचं कास्टिंग करताना मी बरेचसे माझे कथेला अनुसरून चेहरे कसे उपलब्ध होतील किंवा मिळतील मला भेटतील तर त्यांना मी हे केलं आणि प्रायोरिटी मी यांना दिली, कारण माझी ही पहिलीच फिल्म होती आणि ग्रामीण भागातल्या लोकांना प्लॅटफॉर्म देणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी कास्टिंग करतानासुद्धा मी ही गोष्ट ही केली की मला जे काही ग्रामीण भागातलं कलावंताचे जे कलागुण आहेत ते व्यासपीठावर येतील, जगासमोर येतील, तर अशा लोकांनाच मी संधी दिली माझ्या फिल्ममध्ये. कशा प्रकारे तुम्ही याचं शेड्यूल केलं शूट करताना? शूट करायला म्हणजे थोडी पहिली फिल्म होती, एक चांगलं छानसं खेळं निवडलं आणि माझ्या टीमला पण मी विश्वासात घेतलं आणि टीमने पण मला विश्वास दिला. त्यामुळं याचं शेड्यूल करणं वगैरे खूप हे होतं तर व्यवस्थित, तर खूप छान पद्धतीनं याचं शेड्यूल केलं. तुम्हाला कसं फील होतं की तुमची फिल्म कान्समध्ये स्क्रीनिंग झाली आहे? आणि कान्समध्ये स्क्रीनिंग होणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही, जगातून खूप मोजक्याच फिल्म सिलेक्ट होतात. खूप मस्त वाटतंय. एक आमच्यासारख्या जे काही ग्रामीण भागातले कलाकार आहेत किंवा जे खूपच परिस्थितीवर मात करत इथपर्यंत येतात तर यांच्यासाठी हे खूप चांगलं इन्स्पायरेशन आहे आणि मलाही खूप छान वाटतंय. आता मी ही पुढची फिल्म कमर्शियल करणार आहे, माझ्याकडे कथा वगैरे आहे लिहिलेली. पुढच्या फिल्मचं पण बरंचसं गोष्टी ह्या रेडी आहेत. आता या जीवचं जे काय आहे ते थोडंसं व्यवस्थित झालं जे आमच्या या फिल्मचं व्यवस्थित, की मग मी पुढच्या फिल्मच्या तयारीला लागणार आहे. तर काय आयडिया आहे पुढची? काय आयडिया आहे? कसं तुम्ही आता हे हँडल करता? अजून तर मी काही त्या पुढच्या फिल्मबद्दल काही अनाऊन्समेंट केली नाही बरं का, पण हेच जीवचं व्यवस्थित झालं की मी त्याचं डिक्लेरेशन करणार मोठ्या तरी पद्धतीने. फिल्म बनवण्यामध्ये तुम्हाला खूप कालावधी लागला. तर साधारण एखादा फिल्म मेकर 2 ते 3 वर्षामध्ये फिल्म बनवतो, तुम्हाला साधारण 7-8 वर्ष गेलेले आहे. याच्या मागचा कालावधी म्हणजे फुल टाईम मला फिल्म नाही करता आली. म्हणजे मला माझं सर्व्हिस, स्वतःची नोकरी, माझ्या बायकोची नोकरी, माझं कुटुंब, त्याचबरोबर गावाकडची आई, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे. त्यामुळं थोडंसं मला टाईम लागला. पण मला वेळ गेल्याचं वाईट नाही वाटत किंवा दुःख नाही वाटत की खूप हे गेलं आहे बुवा. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, अशी गोष्टी आहे. तर काय सांगाल जे नवीन फिल्म मेकर आहेत ज्यांना फिल्म बनवायची तर त्यांनी काय बेसिक क्रायटेरिया आहे फिल्म बनवण्याचं? याचं असं आहे की फिल्म करा, जे आपलं पॅशन आहे ना ते पॅशन आपण सोडलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की चिकाटी जिद्द आणि जे आपलं टार्गेट आहे, अडचणी येतच असतात, प्रत्येकाला अडचणी येतातच, त्या अडचणींवर मात करत आपलं टार्गेट सोडलं नाही पाहिजे आणि त्या टार्गेट हे योग्य मार्गानेच आपण ते कॅच केलं पाहिजे. म्हणजे ते काहीतरी वेगळंच काहीतरी करून कॅच करणं हे चुकीचं आहे. तर आपलं सगळं फॅमिली म्हणा, आपले जे काही कर्तव्य आहेत, जे आईवडिलांच्या जबाबदाऱ्या म्हणा, इतर गोष्टी ह्या सगळ्या पार करत 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 आपण काय केलं पाहिजे, आपला टार्गेट आपण साथ म्हणजे गोल्स असलं पाहिजे. त्या गोल्सला धरून एक स्टेप पुढे गेलं पाहिजे. एकदा जर 10 स्टेप घेतल्या तर प्रोजेक्ट फेल होऊ शकतो. एकदाच 10 स्टेप घेऊ शकत नाही, 10 स्टेप स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. ओके. म्हणजे एखाद्याला स्टोरी जर डेव्हलप करायची असेल तर नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे? एखादं एक्झाम्पल द्या की तुम्ही स्टोरी, तुम्हाला आयडिया सुचली आणि ती स्टोरी डेव्हलप कशा प्रकारे केली, कसे कॅरेक्टर डोक्यामध्ये आले, कशी व्हिज्युअलायझेशन केलं? याचं म्हणजे असं आहे की मला एखाद्या अनुभवावरून गोष्ट सुचते, त्या अनुभवावरून मी गोष्ट सुचते आणि मग मला ते डोक्यामध्ये दिसायला लागते गोष्ट. मग त्या गोष्टीला धरून मग एक कॅरेक्टर मला इंट्रोड्यूस व्हायला लागतं आणि कॅरेक्टर इंट्रोड्यूस झाल्यानंतर मग त्या गोष्टीचा मला कुठलाही भाग दिसतो, कॅरेक्टर दिसतात. एखादे 2 कॅरेक्टर मला दिसले की त्या दोघांमधला संवाद मला दिसायला लागतो. मग तो प्रसंग सुरुवातीचा असतो, मधला असतो किंवा शेवटचा पण असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी मला त्या ह्या झाल्या की मी ते माझ्या अनुभवाच्या याच्यामधून, विश्वातून ते प्रसंग, व्हिज्युअलाइज होणारे प्रसंग असं हे करून मी त्याची स्टोरी लाईन गुफत जातो, असं माझं आहे. हो.
तर आणखीन काय कुठल्या कुठल्या फिल्ममध्ये, कारण आणखीन आता तर सुरुवात झालेली आहे, कारण ही फिल्म बऱ्याच फिल्म फेस्टिवल जसं की आता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोवामध्ये होतं, जसं की मिफ आता 15 ते 21 जूनमध्ये आहे 2026. त्याच्यानंतर मामी फिल्म फेस्टिवल आहे, जागरण फिल्म फेस्टिवल आहे, बरेचसे काही इंटरनॅशनल आणि नॅशनल फिल्म फेस्टिवल आहेत. तर आणखीन कुठं कुठं फिल्म ही स्क्रीनिंग होणार आहे? आता सध्या तरी हेच आहे, आपले महाराष्ट्र शासनाचं जे काही गोरेगाव फिल्म सिटी आहे तर त्यांचं काल स्क्रीनिंग झालं. खूप छान पद्धतीनं लोकांनी प्रतिसाद दिला की जे खेड्यातलं जे वातावरण आहे तर खेड्यातलं वातावरण शहरातल्या लोकांना अनुभवायला माझ्या फिल्ममधून मिळालं, आमच्या टीमच्या फिल्ममधून मिळालं. तर महाराष्ट्र शासनाने काल स्क्रीनिंग ठेवलं होतं, उदंड प्रतिसाद होता लोकांचा, खूप छान वाटलं लोकांना. आणि आता भविष्यामध्ये काही मी इंटरनॅशनल लेवलच्या फेस्टिवल वगैरे टाकलेले आहे आणि टाकायचा विचार आहे. तर ते झाल्यानंतर मग मी हे करणार आहे, रिलीज करणार आहे, थिएटर रिलीज करणार आहे, असा विषय आहे. तर काय प्रोसेस असते की फिल्म फेस्टिवलला फिल्म रजिस्टर करण्यासाठी, किंवा काय प्रोसेस असते नेमकी? फिल्मला ऑनलाईन आता बरंच आहे, फिल्म फ्री वगैरे, त्याच्या माध्यमातून आपल्याला जिथे ते टाकता येतं. हो. काय आता नवीन तुम्ही ह्या प्रोजेक्टमधून ओव्हरऑल काय शिकले, तुम्हाला काय शिकायला मिळालं? खूप मला एक विश्वास आला की आपण फिल्म करू शकतो. जे आपल्याला दिसत असतं आपण लिहितो, पण कुठल्याही गोष्टीचं प्रॅक्टिकल करणं किंवा प्रॅक्टिकल होणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. तर एवढी मोठी फिल्म उभा केली माझ्या टीमच्या मदतीनं, तर एक कॉन्फिडन्स आला आहे की आपण 2 तासाची फिल्म आपण मोठी करू शकतो, चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि जे काय आपल्या आजूबाजूला गोष्टी उपलब्ध असतात त्या गोष्टींच्या मदतीनं आपण फिल्म निर्माण करू शकतो, याचा एक विश्वास मला आला. ॲज अ डिरेक्टर, ॲज अ फिल्म मेकर, काय काय रिस्पॉन्सिबिलिटी असतात की फिल्म बनवताना? खूप जबाबदाऱ्या असतात. म्हणजे आता डिरेक्टर हा सर्व असतो, तो कॅप्टन ऑफ शिपच असतो. आपणही जहाजामध्ये ते कॅप्टन ऑफ शिप असतो. त्यामुळं सगळ्या गोष्टींना दिशा देणं हे दिग्दर्शकाची खूप मोठी जबाबदारी असते. आणि दिग्दर्शकाला सगळ्याच गोष्टी व्हिज्युअलाइज किंवा क्लिअर पाहिजे. क्लिअर असतील तरच फिल्म होते, नाही तर मग काही खरं नाही गोष्टी. आता पूर्ण हे ओव्हरऑल शूट झाल्यानंतर बाकी तुम्ही मग ह्याचं कसं एडिट केलं? आता याचं शूट झाल्यानंतर पहिली गोष्ट मला सुट्ट्या भेटत नव्हत्या. तर शनिवारी सकाळपर्यंत शाळा करायचो, दुपारी तिथून निघायचो, संध्याकाळी पुण्यात यायचो, रविवारी दुपारपर्यंत एडिट करायचो आणि रविवारी दुपारी परत निघून जायचो. म्हणजे अशी कसरत मी केली आणि त्याच्यामध्ये मला माझ्या बायकोनी साथ दिली, माझ्या कुटुंबाने दिली. त्यामुळे ह्या गोष्टीला थोडा वेळ लागला, फिल्म एडिट करण्यापासून ते ह्या प्रोसेसला येईपर्यंत. पण झालं, व्यवस्थित झालं, समाधान आहे, चांगलं वाटतं. तर कोण आहे तुमचा मेंटर, तुमचा गुरु कोण आहे? तसं एक असं स्पेसिफिक सांगता येणार नाही, पण जे काही मला रोज शिकवतात काहीतरी किंवा त्यांच्याकडून शिकायला भेटतं, तर तो गुरु आहे माझा. मग त्याच्यामध्ये माझे गुरुवर्य आहेत, माझा अनुभव आहे, रोजच्या जीवनातला अनुभव की जो काहीतरी मला रोज शिकून जातो. माझे शाळेतले विद्यार्थी आहेत, माझी आई आहे, माझं कुटुंब आहे, म्हणजे असे सगळे गुरु आहेत असं मला वाटतं. काय तुमची आठवणी सांगाल शूट असताना ह्याच्यावरती काय असं अवघड होतं शूट करताना, कारण अशा भागामध्ये आम्ही शूट केलं की जिथं एखाद्या घड्याळाचं सेल जर आणायचं असेल तर 20 किलोमीटर बाईकवर जावं लागायचं. तर एवढ्या खडतर याच्यामध्ये आम्ही शूट केलं की जिथं लाईटचा ठिकाणा नव्हता, असं सगळ्या गोष्टी आम्ही केलं ते शूट. रवींद्र जाधव यांनी जीव इंग्लिशमध्ये हा क्रिएचर ही मूव्ही बनवलेली आहे आणि त्यांनी कुठंही फिल्म मेकिंग किंवा ॲज अ डिरेक्टर शिकलेलं नाही. न शिकताही तुम्हीसुद्धा फिल्म बनवू शकता आणि ती फिल्म त्यांनी नुसती नाही बनवली तर खूप साऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला, नॅशनल फेस्टिवलला स्क्रीनिंग झालेली आहे. आणि मेन म्हणजे जगातलं सर्वात मोठं कान्स हे फ्रान्समधलं फेस्टिवल आता 16 मे 2026 या रोजी ही स्क्रीनिंग झालेली आहे. रवींद्र सर, टुडेज बॉलिवूडमध्ये वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.